पुण्यातल्या गुंड निलेश घायवळ पुणे पोलिसांच्या हाती तुरी देऊन स्वित्झर्लंडला पळून गेलाय। अहिल्यानगरचा पत्ता देऊन त्यानं तात्काळमध्ये पासपोर्ट मिळवला। मात्र हा पासपोर्ट मिळवण्यासाठी त्यानं नावात बदल केल्याचं आता समोर येत आहे। निलेश घायवळ ऐवजी गायवळ असं आडनाव अर्जात त्यानं लिहिलंय। आडनावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये त्यानं ही फेरफार केली। एवढंच नाही तर पत्ताही खोटा दिला। गौरी घुमटानंदी बाजार कोतवाली माळीवाडा रोड असा पत्ता त्यानं दिला। पोलिसांच्या पडताळणीमध्ये घायवळ या पत्त्यावर राहत नसल्याचं उघड झालंय। मात्र आश्चर्य म्हणजे पासपोर्ट कार्यालयाला नॉट अवेलेबल एवढाच अभिप्राय पाठवलाय। त्याहूनही आश्चर्य म्हणजे पासपोर्ट ऑफिसनं घायवळला तात्काळ पासपोर्टसाठीचे निकष वापरून 16 जानेवारी 2020 ला पासपोर्ट मंजूरही केला। 2021 मध्ये घायवळला पुण्यातील दरोडा प्रकरणात अटक झाली। 2022 मध्ये जामीन मिळाला, पण तेव्हा कोर्टाचे आदेश असूनही घायवळनं पासपोर्ट जमा केला नव्हता। पोलिसांनीही तो ताब्यात घेतला नव्हता। हाच पासपोर्ट सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर युरोपला गेलाय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, कशा पद्धतीने निलेश घायवळनं तात्काळमध्ये पासपोर्ट मिळवला? 2020 पासूनची काय पार्श्वभूमी या पासपोर्ट मागची? निलेश घायवळनी पासपोर्ट कसा मिळवला हे आपण थोडक्यामध्ये सांगितलं। मात्र त्याला हा जो पासपोर्ट मिळाला त्यामुळे अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमधले पोलीस संशयाच्या भोवऱ्यात येतात, पासपोर्ट कार्यालयामधील अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात येतात आणि त्यावेळचे तत्कालीन पुणे पोलीस देखील संशयाच्या भोवऱ्यात येतात। पुण्यामध्ये या निलेश घायवळवरती अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे त्यांनी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तो राहतो असा पत्ता देऊन पासपोर्टसाठी 2019 ला 23 डिसेंबर 2019 ला तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला। त्यासाठी जो पत्ता दिलेला आहे त्यांनी अहमदनगरच्या किंवा अहिल्यानगरच्या ठिकाणाचा तो पत्त्यावरती आढळला नाही। त्याचबरोबर त्याच्याशी संपर्क देखील होऊ शकला नाही। अशी मात्र पोलिसांनी याबाबत स्पष्ट असं काहीच सांगितलं नाही, फक्त नॉट अवेलेबल एवढाच अभिप्राय दिला आणि तो अभिप्राय स्वीकारला देखील गेला पासपोर्ट कार्यालयाकडून आणि त्याला 16 जानेवारी 2020 ला पासपोर्ट मिळाला देखील। तात्काळ मधला हा पासपोर्ट होता। काही निकष त्या ठिकाणी दिलेले असतात ज्यामध्ये त्या व्यक्तीशी संपर्क नाही झाला तरी इतर काही निकषांच्या आधारे पासपोर्ट दिला जाऊ शकतो, त्याचा उपयोग करून घेण्यात आला। मात्र त्यानंतर देखील म्हणजे 2019 पासून आता 2025 मध्ये 5 वर्षामध्ये त्याच्या पत्त्याचं व्हेरिफिकेशन पोलिसांनी केलेलं नाही। त्यानंतर 2021 ला त्याला एका मकोकाच्या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली, मकोकाच्या गुन्ह्यामध्ये, दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये। 2022 ला त्याला जामीन मिळाला। त्यावेळी त्यांनी पासपोर्ट जमा करावा असे न्यायालयाचे आदेश होते। त्यांनी तर जमा केला नाहीच, मात्र त्यावेळच्या पुणे पोलिसांनी देखील तो जमा करून घेतला नाही आणि त्याच पासपोर्टचा उपयोग करून सप्टेंबर महिन्याच्या मध्यावरती निलेश घायवळ 90 दिवसांचा युरोपचा व्हिसा मिळवून युरोपला गेलेला आहे आणि इकडे त्याच्या टोळीने आपण पाहिलं 2 सामान्य नागरिकांवरती हल्ले केले, गोळीबार केला, कोयत्याने वार केले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती याला जो पासपोर्ट मिळालेला आहे तो पासपोर्ट देणारे जे पोलीस असतील, पासपोर्ट कार्यालयामधले अधिकारी असतील, या सगळ्यांची चौकशी होण्याची गरज आहे। निश्चित। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।